जामखेड शहरातील तपनेश्वर भागात दूषित पाणी येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी पाण्याच्या टाकीत शेवाळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले। जर जामखेड नगरपरिषदेने शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर पुढील काळात जामखेड तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात यांनी दिला आहे। बुधवार दिनांक मार्च 11 रोजी तपनेश्वर भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे ही बाब नागरिकांच्या लक्षात आली। यावेळी नळाद्वारे पिवळसर पाणी येत असल्याचे दिसून आले। ही बाब नागरिकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली। यानंतर पदाधिकारी व नगरसेवक पाणी पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीवर गेले, त्यांनाही तेथून होणारा पाणी पुरवठा दूषित होत असल्याचे दिसून आले। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी आंदोलनाचा इशारा नगरपरिषदेला दिला आहे। त्यामुळेच आता नगरपरिषद काय भूमिका घेते यावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात, ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, संभाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, बाजार समितीचे माजी संचालक सागर सदाफुले, प्रशांत राळेभात, इस्माईलभाई सय्यद, माजिद कुरेशी, वसीम सय्यद, संदीप अण्णा गायकवाड, डॉक्टर कैलास हजारे, प्रवीण उगले, हरिभाऊ आजबे, सागर भोसले, सचिन शिंदे, दीपक घायतडक, जामखेड नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ उपस्थित होते। D24 न्यूज जामखेड। किती पाहिजे आपल्याला? शहरामध्ये ह्या पाणी पुरवठा या टाकीतून होतोय। आम्ही आज जामखेड शहरामध्ये तपनेश्वर परिसरामध्ये आज पाणी सुटलेलं होतं, तर त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी आम्हाला तक्रार केली की लोकांनी पाणी दाखवलं, अतिशय वाईट पाणी येते, पिण्यास योग्य पाणी नसणारं पाणी येते, एकदम पिवळ्या कलरचं पाणी येतंय ते। आणि त्यामुळे आम्ही लोकांची तक्रार आल्यामुळं जामखेड शहरामधील जे नगरसेवक आहेत त्या परिसरामध्ये राजेंद्र गोरे, इस्माईलभाई सय्यद, हजारे डॉक्टर आहेत, प्रशांत काका आहेत, हे जावेदभाई आहेत, ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाणी करण्यासाठी आलो होतो। तर या ठिकाणी पाणी करत असताना आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी टाकीची कुठलीही स्वच्छता नाही, त्या ठिकाणी पूर्ण शेवाळ झालेलं आहे। तिथं ज्या प्रमाणात पावडर टाकली पाहिजे, तुरटी टाकली पाहिजे त्या प्रमाणात टाकली जात नाही, आणि त्यामुळे ही अस्वच्छ पाणी जामखेडकरांना प्यायला मिळत आहे। आणि ते जे शिव साहेब आहेत अजय साळवे, याच्यावर कुठलंही त्यांचं लक्ष नाही, कुठलंही लक्ष न देता फक्त ते त्या ठिकाणी जागेवर बसून काम करतात। या विभागाचं काम बघणारे मिसाळ साहेब आहेत, मिसाळ साहेब देखील या ठिकाणी कधी पाहणी करण्यासाठी येत नाहीत। त्यांनी या ठिकाणी स्वतः जाहीरपणे सांगितलं, आणि तिथले जे कर्मचारी कामावर आहेत त्यांनी सांगितलं की महिन्याला 8 दिवसाला टाकी धुतली पाहिजे, पण आम्ही मागील 3 महिन्यापासून ही टाकी धुतलीच नाही। त्या ठिकाणी पूर्णपणे शेवाळ झालेलं आहे आणि याच्यावर कुणाचंही लक्ष नाही। ते शिवसाहेब इकडे येत नाहीत, यातले कर्मचारी मिसाळ साहेब आहेत ती बघत नाहीत, आणि शिवसाहेबांना हे पाणी घरी स्वतःसाठी पिण्यासाठी नेलं पाहिजे, त्यांनी ते पाणी वापरलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं पाणी आपण लोकांना पाजतोय। पूर्णपणे जामखेडकरांवर अन्याय या ठिकाणी सहन करावा लागतोय, त्यांना वाचा फोडलं जात नाही। हे सत्तेत बसलेली त्यांची वरपासून खालपर्यंत सत्ता आहे, त्यामुळे पूर्णपणे जनतेचा आवाज दाबण्याचं काम हे या ठिकाणी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण शहरवासियांचा करतायत। त्यामुळे आमचा या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो, आणि यांनी येणाऱ्या काळात जर याच्यापेक्षा चांगली सुधारणा जर केली नाही तर आम्ही तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासमोर आम्ही उपोषणाला बसू। लवकरात लवकर यांनी पाणी चांगलं देण्याचा प्रयत्न करावा। आज आम्ही 20-25 कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर व्हिजिट दिली असताना पाणी आम्हाला सडलेलं दिसलंय, अतिशय दुर्गंधी आणि वास येतोय, आणि रोजचं जे रेकॉर्ड पाहिजे होतं की सकाळचा TDS, TSL या सगळ्या गोष्टी रजिस्टर ते काय आम्हाला मेंटेन दिसत नाही। कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये आम्हाला ते दाखवलं, पण रेकॉर्डली आता काही दिसलं नाही। जे शहाजी काका म्हणले की 3-3 महिने टाकी धुतली नाही, ही 10,000 लोकसंख्येची पाईपलाईन होती, त्याच्यानंतर मध्ये एकदा काम झालं, आता 50,000 लोकसंख्या झाली, 8-10 दिवसाला रोटेशन येते, पाणी कंटिन्यू चालू आहे, पण कुठली प्रोसेस न होता फक्त पाणी तलावातून येऊन टाकीतून पुढं गावाला जाते, अशी पद्धतीने पाण्याचं प्रवाह। शिवसाहेब याच्यावर लक्ष नाही, खालच्या यंत्रणेचं लक्ष पाहिजे। त्यांचा पाणी पुरवठा गेल्या काही दिवसापासून अत्यंत दूषित आहे, या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे। 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं शहर, 90% लोक नगरपालिकेचंच पाणी पितात, आणि नगरपालिका
त्या पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष करते, जनतेच्या आरोग्याशी खेळती. मी मिसाळ ज्ञानेश्वर पाणी पुरवठा अभियंता जामखेड नगर परिषद. आज शहाजी काकांचा मला फोन आला आणि फिल्टरवर आम्ही पाणी पाहण्यासाठी येत आहे असं त्यांनी मला कॉलवर सांगितल्यानंतर मी माझ्या कर्मचाऱ्यांना इथं आलो. तर मग आमचा एक फिल्टरचा जो कर्मचारी वर्ग आहे आपल्याकडं ग्रामपंचायत काळातली योजना असल्यामुळं आपल्याकडं टेक्निकली जे अधिकृत पदे पाहिजेत ती पदे नसल्यामुळं आपण ग्रामपंचायत काळापासून जे कामकाज जसे चालते त्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा करत करत जामखेड शहरासाठी स्वच्छ पाणी देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. यांनी दिलेल्या ज्या सूचना वगैरे आहेत तर त्या सूचनेच्या बाबत वरिष्ठांशी चर्चा करून याच्याबाबत सकारात्मक जो निर्णय घेणे आवश्यक आहे ते मी वरिष्ठांना कळवेल.